नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. नुकताच श्रावण महिना सुरू झालाय. श्रावण महिन्यात आपले वेगवेगळे उपवास असतात, तसेच आपले सणवार सुरू होतात. याच निमित्ताने आज आपण पाहणार आहोत अवघ्या 1 ते 1.5 तासात होईल अशी साधी सोपी कांदा लसूण विरहित सात्विक थाळी. ही थाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार नैवेद्यासाठी बनवा किंवा उपवास सोडण्यासाठी. या थाळीमध्ये आज आपण पाहणार आहोत वरण भात, जिरा राईस, शेवयांची खीर, मोड आलेल्या मुगाची भाजी, चवळीची पालेभाजी, बटाटा फ्राय, काकडी टोमॅटो कोशिंबीर आणि ओल्या खोबऱ्याच्या पुऱ्या. चला तर मग परिपूर्ण थाळीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण नेहमीसारखा एका बाजूला डाळ भाताचा कुकर लावायचा. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण शेवयांची खीर बनवूया. त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टीस्पून साजूक तूप हलकं गरम करून घेतलंय. यामध्ये मी 1 टेबलस्पून काजू बदामाचे काप घातलेत आणि अर्धा टीस्पून चारोळ्या घेतल्यात. यांना हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण लो मीडियम फ्लेमवर परतून घेऊया. यानंतर आपण यामध्ये पाव कप शेवया घालूया. या गव्हाच्या शेवया आहेत. शेवया आधीच भाजलेल्या आहेत म्हणून आपण तुपामध्ये हलक्या परतून घेणार आहोत. यानंतर आपण यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं. दूध उकळतं आहे. उकळतं दूध घातल्यामुळे खीर पटकन शिजते. दूध मी आधीच चांगलं तापवून ठेवलं होतं. आता फक्त गरम करून घेतलंय. चमच्याने मिक्स करूया आणि मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं खीर छान शिजवून घेऊया. 5 मिनिटं खीर शिजवल्यानंतर बऱ्यापैकी दाटसर झाली आहे पहा. यानंतर आपण यामध्ये साखर घालूया. आपण इथे पाव कप शेवया आणि अर्धा लिटर दूध घेतलं होतं. त्यासाठी पाव कप साखर घालायची. हे प्रमाण अगदी बरोबर होतं. अर्धा टीस्पून वेलची जायफळ पावडर घालायची. एकदा मिक्स करूया. साखर घातल्यावर खीर पुन्हा थोडीशी पातळ होईल. पुन्हा आपण 2 मिनिटं खीर शिजवून घेऊया. बघा आता आपली खीर तयार आहे. मी खिरीची अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे. खीर थोडी गार झाली की अजून घट्ट होईल. आता आपण गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करूया. यानंतर आपण चवळीची पालेभाजी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल हलकंसं गरम करून घेतलं. यामध्ये आपण अर्धा टीस्पून राई घालायची. राई तडतडली की 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या. आधी आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि यानंतर आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली भाजी घालूया. इथे मी 1 जोडी चवळीची भाजी स्वच्छ निवडून घेतली. त्यानंतर ती धुवून घेतली आणि मग अशी जाडसर चिरून घेतली. भाजी खूप जास्ती बारीक चिरायची नाही आहे. सगळी भाजी आपण यामध्ये काढून घेऊया. यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर आपण ही भाजी 2 मिनिटं छान परतून घेऊया. मीडियम फ्लेमवर भाजी परतून घेतल्यामुळे काय होतं, भाजीला जास्ती पाणी सुटत आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो असा बारीक चिरून घालायचा. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया. सोबतच अर्धा इंच किसलेलं आलं घालूया. आलं आपण यामध्ये मिक्स करूया आणि मिनिटभर परतून घेऊया. यामध्ये मिक्स करूया. लो फ्लेमवर थोडा वेळ परतून घेऊया.
मसाले परतून झाले की यामध्ये आपण 1 कप मोड आलेले मूग घालूया। अर्धा कप मूग मी 10 ते 12 तास पाण्यात भिजवून घेतले। त्यानंतर त्यातलं पाणी मी निथळून काढलं आणि मग कॉटनच्या स्वच्छ कपड्यामध्ये मूग बांधून ठेवले। 10 ते 12 तासांनंतर मुगाला इतके मोड आलेले आहेत। आता आपण हे मूग मसाल्यामध्ये 25 ते 30 सेकंद छान परतून घ्यायचे आणि मग यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मूग शिजतील एवढे यामध्ये पाणी घालायचं। मूग फक्त 8 ते 10 मिनिटांमध्ये अगदी छान शिजतात। आता आपण यामध्ये अजून अर्धा कप पाणी घालूया। सगळं मिळून मी इथे 2 कप पाणी घातलंय। तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त अशी उकळी आली आहे। एक वेळ आपण चमच्याने ढवळून घेऊया आणि यामध्ये 2 टेबलस्पून खोवलेलं ओलं खोबरं घालूया। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि भाजी 8 ते 10 मिनिटं छान शिजवून घेऊया। भाजी शिजते तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊया। कोशिंबिरीसाठी इथे मी अर्धा कप दही घेतलंय। हे फ्रेश दही आहे। दह्यात मी 2 चमचे पाणी घालून अशा पद्धतीने दही छान फेटून घेतलंय। आता आपण यामध्ये पाव कप बारीक चिरलेली काकडी घालूया आणि यानंतर पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। 2 चिमूट चाट मसाला आणि 2 चिमूट मीठ घालायचं। सगळी साहित्य मिक्स करायची। मग आपली कोशिंबीर तयार। तुम्हाला जर कोशिंबीर थंडगार खायला आवडत असेल तर बाकी स्वयंपाक होईपर्यंत हे भांडं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। 8 ते 10 मिनिटे झालेत। आता आपण भाजी झाली का पाहूया। चमच्याने एक वेळ ढवळून घ्यायचं आणि मूग शिजलेत का बघायचे। बोटाने चेक करायचं। मूग अगदी व्यवस्थित शिजलेत, छान मऊसूत शिजले गेलेत। आता आपण गॅस बंद करूया। मी भाजीत इतका रस्सा ठेवलेला आहे। आपण यामध्ये बेसन घातलंय, त्यामुळे भाजी गार झाल्यावर ती अजून थोडीशी घट्ट होईल। आपली मुगाची भाजी तयार आहे। इतका स्वयंपाक होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि कुकरची वाफ देखील गेलेली आहे। आता आपण वरण फोडणीला घालूया। त्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय। यामध्ये आपण अर्धा टीस्पून राई घातले आणि अर्धा टीस्पून जिरं घालायचं। जिरं थोडंसं फुलू द्या। 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची। 3-4 हिरव्या मिरच्या घालायच्या। पाव टीस्पून हिंग आणि 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो यामध्ये मिक्स करून घेऊया आणि छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया। यानंतर आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे वरणाची चव अजूनच वाढते। दोन टेबलस्पून खोवलेलं ओलं खोबरं घातलं तरीही चालेल। गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि 2 मिनिटं वरण छान उकळून घेऊया। 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर मी वरण छान शिजवून घेतलंय। पहा, मी वरणाची अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे। अजून बाकी स्वयंपाक होईपर्यंत वरण गार झाल्यावर ते अजून दाटसर होईल। आपलं फोडणीचं वरण तयार आहे। यानंतर आपण जिरा राईस बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 टीस्पून साजूक तूप हलकं गरम करून घेतलंय। यामध्ये आपण 1 लहान तमालपत्र घालायचं, 2 लवंगा घालायच्या, अर्धा टीस्पून जिरं घालायचं,
पुन्हा एक वेळ आपण भात छान मिक्स करून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया, म्हणजे भाताला मीठ अगदी व्यवस्थित लागेल। यानंतर आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर मिक्स करायची आणि आता आपण गॅस बंद करायचा। आपला झटपट जिरा राईस तयार आहे। बटाटा फ्राय करण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 टेबल आहेत। 4-5 मिनिटे झाली आहेत। तुम्ही पाहू शकता बटाटे असे ब्राऊन होईपर्यंत आपण छान आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। पाव टीस्पून हळद घालायची, पाव टीस्पून जिरा पावडर, पाव टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धणे पावडर आणि अर्धा टीस्पून लाल तिखट। आता आपण हे सगळे मसाले यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे। आता आपण यावर 1 ते 1.5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया, म्हणजे मसाले बटाट्यांमध्ये छान मुरतील। 1-1.5 मिनिट झाले। पहा, आपला बटाटा फ्राय तयार आहे। तुम्हाला जर हे बटाटे चटपटीत आवडत असतील तर तुम्ही यामध्ये पाव टीस्पून चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालू शकता। तयार बटाटा फ्राय आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण खोबऱ्याच्या पुरीसाठी लागणारं वाटण तयार करून आहे। शिल्लक ठेवलेलं पीठ आपण यामध्ये घालूया। आधी मी थोडंसं घालते आणि गरज लागली तर शिल्लक राहिलेलं सगळं पीठ यामध्ये घालूया। पुरीचं पीठ तयार आहे। आपण घेतलेलं 1 कप पीठ अगदी बरोबर भिजलं।
पुरी ठेवलेली आहे। दुसरी पुरी करताना पुन्हा कागदाला तेल लावायची गरज मग आपण झाऱ्याने असं थोडंसं तेल उडवायचं म्हणजे पुरी अगदी छान फुलून येते। बघा किती मस्त टम्म फुगली आहे। आता थोडा वेळ तळाकडची बाजू भाजू द्या। वरची बाजू जाड आहे आणि तळाकडून पातळ पापुद्रा आहे। पुऱ्या एकाच वेळी जास्ती प्रेस करून ठेवायच्या नाहीयेत, मग ते आपल्याला उचलणं कठीण जातं। एक तेलात सोडायची, मग आपण ती दुसरी पुरी प्रेस करून घ्यायची। कागदावरून उचलणं अगदी सोपं जातं। बघा तळाकडून अगदी छान भाजली आहे। या खोबऱ्याच्या पुऱ्या चवीला खूपच छान लागतात। झटपट तर तयार होतातच, शिवाय त्या 2 दिवस आरामात टिकतात आणि मस्त खुसखुशीत होतात। आता आपण दुसरी पुरी घातली आहे। या पुरीवर पण आपण झाऱ्याने तेल उडवायचं। आता आपण आधीची पुरी पलटूया। बघा दुसरी बाजू देखील अगदी छान भाजली आहे। आता आपण तेल निथळून घ्यायचं आणि ही पुरी काढून घेऊया। बघा किती मस्त पुरी तयार आहे। आता ही पुरी पलटूया आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घेऊया। आपला सगळा स्वयंपाक तयार आहे। आता आपण ताट कसं वाढायचं ते पाहूया। इथे मी ताटामध्ये 1 मूठ भात घेतलाय आणि 1 मूठ जिरा राईस घेतलाय। आता आपण साध्या भातावर थोडंसं वरण घालूया। यानंतर चमचाभर साजूक तूप, पानाच्या उजव्या बाजूला गोल ठेवायचं म्हणजेच आपण तयार केलेली दीड तासात बनवू शकता। अशाच याआधी मी 2 सात्विक थाळ्या अपलोड केलेल्या आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, म्हणजे तुम्हाला आयडियाज येतील की वेगवेगळ्या सात्विक थाळ्या कशा बनवायच्या। अशाच पद्धतीने ही सात्विक थाळी तुम्ही घरी नक्की करून पहा, तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।